2022ला पण ह्याच ठिकाणी 2 नंबर केलेला वडकीच्या मैदानाला. वडकीचं मैदान आपल्याला लय लकी आहे, दरवर्षी आपला बैल राहतो. लवकरच बलमा आणि बकासूर पन्ना दिसणार. होईल नियोजन. शक्यतो आपण चालतो पुशेगाव खेळायचं. हां, या वर्षी आणि अक्षयच्या डोक्यात काय असेल तर काय आम्हाला आता काय झालं, 4 वर्ष झालं आमच्या बालमानं खूप नाव केलेलं आहे आमचं. थोडंसं बॅडपॅच असतं, थोडंसं त्याचं काय आम्हाला एवढं दुःख वाटत नाही. मायब्यावर आपण 2 वेळा घातला, 2 वेळेला आपल्याला 2 नंबरच केला. मायब्यावर हां, चांगली गाडी पळते आमची मायब्याची. नाही दिसताना आम्हाला पण जवळजवळ 3-4 मैदानानंतर गुलाल मिळाला, त्यामुळे खूप आनंद वाटतो. वातावरणाचा फरक पडतो बैलाला थोडासा. बैल पावसाच्यात पळत नाही, जसं ऊन जास्त पडायची सुरुवात होईल तेवढा जास्त बैल स्पीड लावायला सुरुवात करतो. दादा नमस्कार. तुमचं नाव सांगा ना. माझं नाव सागर मोरे. दादा, आज वडकीच्या मैदानात 2 नंबरचा मानकरी बलमा, काय सांगाल त्याबद्दल? काय आपण 2022ला पण ह्याच ठिकाणी 2 नंबर केलेला वडकीच्या मैदानाला. वडकीचं मैदान आपल्याला लय लकी आहे, दरवर्षी आपला बैल राहतो. दादा, आज पहिऱ्यामध्ये कोण होता? पायऱ्यामध्ये लाडू होता कुमट्याचा. कशी काय गाडी पळली आजची? गाड्या अतिशय चांगली पळाली, घाटाला पण चांगली पळाली, सीमेला पण अतिशय चांगली पळाली आणि फायनलला पण चांगलीच गाडी पळाली. थोड्याशा अंतरात 2 नंबर झाला. चालतं. दादा, कसं काय असं नियोजन कसं करून आला होता? हे नियोजन ही सगळं अक्षयच करतो. हां. नियोजन अक्षयनंच केलेलं सगळं. दादा, आपण म्हणाल काही काल जरासा बॅट पॅच आला होता बलमा, म्हणजे यश पण भेटत होते, अपयश पण भेटत होते. त्याच जोशात मैदानामध्ये आले, काय सांगाल? नाही आम्हाला आता काय झालं, 4 वर्ष झालं आमच्या बालमानं खूप नाव केलेलं आहे आमचं. थोडंसं बॅडपॅच असतं, थोडंसं त्याचं काय आम्हाला एवढं दुःख वाटत नाही. आम्हाला आज भरपूर जण कमवून दिलेलं आहे, भरपूर नाव करून दिलेलं आहे. बॅडपॅचमध्ये पण आम्ही खचून जात नाही, त्यामुळे आम्हाला काय असं एवढं हे वाटत नाही. आणि आता सूर लागेल आजपासून, इथून पुढे सूर लागेलच. इथून पुढे सूर लागला? हां, लागणारच सूर. म्हणजे सावरला बॅडपॅचमध्ये पण आमची फॅन फॉलोवर काय कमी होत नाही. बालमावर प्रेम करणारे खूप चाहते आहेत, त्यांचं आम्हाला सांगणं असतं थोडंसं कुठेतरी नियोजनात फसतंय थोडंसं. आणि वातावरणाचा फरक पडतो बैलाला थोडासा. बैल पावसाच्यात पळत नाही, जसं ऊन जास्त पडायची सुरुवात होईल तेवढा जास्त बैल स्पीड लावायला सुरुवात करतो. तर कोणती जातीचा आहे नक्की हा बैल? सलगरी जातीचा आहे. सलगरी जातीचा का? हां. त्याचा पलम बघून म्हणजे बहुतेक जण खुश होतात बलमाचा. नाही, त्याचा पळच सगळ्या बैलांपेक्षा वेगळा असल्यामुळं बलमाचा पळ बघून बरेचसे फॅन्स त्याचे खुश होतात. दादा, कधी कधी बलमाचे म्हणजे हाईट छोटा पण नंदी असतो, मग तेव्हा मध्ये गाडी म्हणजे पळते का एकदम झुलून? नाही, बलमा बैल घालताना अक्षय पूर्ण विचार करूनच घालतो. ज्या वेळेला छोटा म्हणजे कोण माहिबे असतो किंवा सरदार असतो, ती बैल तेवढ्या स्पीडची असतात, ते खालनं बैल आपल्या बैलामुळे दुसऱ्या छोट्या बैलाला कवाही त्रास होत नाही. आणि बैल स्वतः कवाच त्रास करून देत नाही दुसऱ्या बैलांना. त्यामुळं काही फरक नाही पडत. लहान बैल असली तरी बैल त्यांना सांभाळून घेऊन पळतो. दादा, मैब्यामध्ये पण चांगली गाडी पळायची, काय सांगाल? मायब्यावर आपण 2 वेळा घातला, 2 वेळेला आपल्याला 2 नंबरच केला. मायब्यावर चांगली गाडी पळते आमची मायब्याची. म्हणजे सध्या 1 नंबरापासून दूरच म्हणतो आपण. नाही, थोडंसं होतं, 19-20 होतं, त्याचं काय एवढं हे वाटायचं काय हे नाही. बऱ्याच दिसताना आम्हाला पण जवळजवळ 3-4 मैदानानंतर गुलाल मिळाला, त्यामुळे खूप आनंद वाटतो. दादा, गुलाला खूप महत्व येतात आणि आज गुलाल बलमाने दिला, काय सांगाल त्याबद्दल? बलमान कवाच नाराजच करत नाही आम्हाला. कवा थोड्याशा आमच्या पण चुका होतात, कुठेतरी पायऱ्यात चूक होते, कवा सुटताना चूक झालेली असते, त्यामुळं थोडं होत्या चुका. मागचं 1 मैदान फेल गेलं, नंतर त्याच्या आधीच्या पण मैदानाला आपण 2 नंबर मायनीलाच केलेला पहिलवानवर. त्यानंतर 1 मैदान आपलं थोडंसं फेल गेलं, सीमेला गाडीनं मार खाल्ला खाटावात. त्यानंतर आज बैल काढला, बैलानं आज पण 2 नंबरच केला. आणि वडकीच्या मैदानाला हे लगातार आपलं 2ऱ्या वेळा 2 नंबर झालेलं आहे. हा का? म्हणजे एक लक्कीच म्हणून दिला आपण. आम्हाला लक्की मैदान आहे, कारण 2022ला लक्ष्मणराववर आपण ह्याच मैदानाला 2 नंबर केलेला आणि आज लाडूवर 2 नंबरच केला. दादा, जेव्हा डोळ्याचं ऑपरेशन झाला तेव्हापासून थोडासा कमी आला होता पळायला बलमा? नाही, बैलांना डोळ्याचं ऑपरेशन झाल्यापासून कमी आला नाही असं नाही. काय थोडंसं पाऊस लागला किंवा थंडीचं वातावरण राहिलं की बैल थोडा कमी पळतो. जास्त करून आम्ही पावसात पळवतच नाही बैल. आणि त्यानंतर जसं ऊन पडायला सुरुवात होईल भाद्रपद महिन्यानंतर शक्यतो बैल सुराला लागतोच. दादा, बकासूर आणि बलमा ही गाडी म्हणजे लवकर मरत नसायची आणि ती गाडी पण खूप जोशात पळायची, त्याबद्दल काय सांगाल? नाही, ती गाडी चांगली पळते. बकासूरची आणि बलमाची अतिशय चांगली गाडी पळते. होईल परत केव्हा तरी अक्षय करेल नियोजन, त्यावेळेला गाडी पळेलच. म्हणजे लवकरच बलमा आणि बकासूर पन्ना दिसणार? होईल नियोजन. दादा, त्या गाडीबद्दल काय सांगाल? नाही, ती गाडी चांगलीच पळते, कारण दोन्ही सवयच्या खांदी लागतात. बलमा डावीनं पळतो, बकासूर उजवीनं अतिशय चांगली गाडी पळते. दादा, आता कोणत्या खांदी बलमा पळतो तुम्ही?
आज तिन्ही फेरं बैल आपला उजवीनं पळला. उजवीन पळा हो म्हणजे उजवीला जास्त जोर लावतो का? नाही बैल तसा दुई खांदी पळतो, जसं गाडी असतील त्या पद्धतीने बैल घातला जातो. लाडू पण दुई खांदी पळतो, त्यामुळं आज चांगलीच गाडी पळाली. दादा आता पुसेगावचा मैदान येतो, काय सांगाल त्या मैदानाबद्दल? पुशेगावचं नियोजन आम्हाला तर अजून काय माहित नाही, ते अक्षयलाच माहित आहे का नाही बैल. ते अक्षय सांगेल 2 दिवस, एवढ्या 2-4 दिवसात कळेल आम्हाला. मग तयारी चालू आहे की नाही? तयारी आहे, चालूच आहे. बैल आता सुराला लागलेला आहे, बघू. शक्यतो आपण चालतो पुशेगाव खेळायचं. या वर्षी आणि अक्षयच्या डोक्यात काय असेल तर नियोजन झालं तर कळवीन तुम्हाला आम्ही. दादा बैलाची फिटनेस थोडी कमी केली का? नाही, उलटा आता थोडासा बैल तयार केला मी, कारण मध्यंतरी थोडा खराब झालेला बैल पावसाळ्यात. आता बैल पहिल्या मुळावर आलेला आहे, चांगला पडायला लागलेला आहे बैल. त्यानं आम्हाला 4 वर्षात इतकं खूप कमवून दिलेलं आहे. कोरेगाव 2 वर्षी, पुशेगाव पेडगाव लगातार 2 वर्ष, आणि आबासाहेब केसरी, फलटणचं 1 नंबरचं माहिती, म्हणजे अगणित त्यानं आम्हाला फायनल मारून दिलेले. त्यामुळे त्याला आम्हाला काही दुःख वाटत नाही त्याचं. जेव्हा मोठं मैदान असतो ना, तिथे 100% जीवाचं रान करून फायनल यायचा प्रयत्न करतो. तो आमच्या सगळ्या पोरांसाठी पळतोच. या ठिकाणी मानाचं मैदान, मोठं मैदान असतं, त्याला पण वाटतं की आपल्या पोरांसाठी आपण आज पळलंच पाहिजे. या हिशोबाने तो पळून राहतोच, चांगला बैल पळतो. मोठ्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद.